स्टार्ट. आपली भरभराट ही शेतीवरच अवलंबून आहे. याच्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की आपले औद्योगिकीकरणही आपल्या शेतीच्या भरभराटीवर अवलंबून आहे. आपल्या देशाच्या आर्थिक यंत्रणेत शेतीला मध्यवर्ती स्थान आहे. शेतीच्या सुधारलेल्या पद्धतींचा अवलंब करून जोमदार लागवड करणे ही शेतीमालाचे उत्पादन वाढविण्याची गुरुकिल्ली आहे. आपल्या शेतकऱ्यांची सध्याची जी आर्थिक परिस्थिती आहे ती लक्षात घेता आपल्या शेतकऱ्यांना एकत्र काम करूनच स्वतःसाठी आणि देशासाठी अधिक धान्य उत्पादन करणे सोपे जाईल. सहकारी शेती म्हणजे सामुदायिक शेती नव्हे. शेतकऱ्यांना आंधळेपणाने मोठा धोका पत्करावा लागणार आहे असेही त्यात काही नाही. सेवा सहकारी सोसायट्या स्थापून याबाबतची सुरुवात करावयाची आहे आणि त्यांचे काम सुरू झाले म्हणजे जमीन मालकांची संयुक्त मालकी असलेली व त्यांच्या संयुक्त व्यवस्थेखाली काम करणारी स्वयंस्फूर्त सहकारी शेती संस्था स्थापन करण्यास आवश्यक ती भूमिका तयार होईल. परिच्छेद. शेतीच्या संदर्भात आणखी एका प्रश्नाचा मी उल्लेख करू इच्छितो. तो म्हणजे कृषी उद्योगांचा प्रश्न होय. शेतीच्या धंद्याला महाराष्ट्रात आम्हाला उद्योगांची जोड द्यावयाची आहे. आम्हाला कृषी उद्योग निर्माण करावयाचे आहेत. यात आम्ही काही नवीन गोष्ट करणार आहोत असा दावा मी करीत नाही. तसा आमचा आग्रहही नाही. कारण हे शब्द माझे नाहीत. जे शब्द राजकीय आणि आर्थिक संदर्भात वापरले जातात तेच मी वापरले आहेत. पण त्यांना मी आता आमच्या कारभारामध्ये निश्चित अर्थ देऊ इच्छितो. यासंबंधी मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. या कृषी उद्योग शब्दाचा आशय काळाच्या ओघाबरोबर वाढत जाईल, बदलतही जाईल. पण आपण महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये पाहिले तर आपल्याला असे दिसेल की आज खेड्यांमधील सगळा समाज शेतीच्या मूलभूत उद्योगावर आधारलेला आहे. यांतूनच भूमिहीनांच्या प्रश्नासारख्या अनेक सामाजिक कटकटी आणि तणाव निर्माण झाले असून या सर्व गोष्टी दूर करावयाच्या असतील तर शेती न करणारा जो वर्ग आहे त्याला शहरामध्ये घेऊन आले पाहिजे. अशा दृष्टीने आज चालू असलेले नागरीकरण आपण पाहत आहोत. परिच्छेद. परंतु खेड्यांमध्ये निव्वळ शेतीवर आधारलेला जो समाज आहे त्याच्यासाठी कृषी उद्योग काढण्याचा प्रयत्न झाला तर खेडे हे खेडे राहणार नाही. खेडे आणि शहर, खेडे आणि नगर यामधील अंतर कृत्रिम आहे आणि ते दूर झाले पाहिजे. ते करण्याचा मार्ग म्हणजे उत्पादनाचे नवीन तंत्र आणि नवीन विज्ञान निर्माण करणारी साधने शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजेत. शेतीमध्ये त्यांचा वापर करण्यास सुरुवात झाली पाहिजे. शेती हा उद्योग आहे आणि म्हणून त्यात त्यांचा उपयोग झालाच पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या मदतीने दुसरे धंदे काढता आले पाहिजेत. शेतीच्या कामांत आपण नांगर वापरतो. मी असे म्हणेन की शेतीच्या उपयोगाकरिता लागणारा हा नांगर नागपूर, मुंबई किंवा इतर ठिकाणी निर्माण न होता खेड्यातच निर्माण झाला पाहिजे. यात काही अपुरेपणा असेल तर तो नाहीसा करून पूर्णतः आणणे आवश्यक आहे. परिच्छेद. शेतीमधून निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर औद्योगिक प्रक्रिया करणे म्हणजे कृषी औद्योगिक समाज नव्हे. त्याच्या पाठीमागे खेड्यांत वीज गेली पाहिजे ही कल्पना आहे. आर्थिक जीवनामध्ये विजेची शक्ती नसेल तर खेड्यांतील शेतकऱ्यांचे जीवन आपण बदलू शकणार नाही. हे म्हणणे माझे नाही, ते एका महापुरुषाचे आहे. लेनिनने हे चित्र सुरुवातीलाच जगापुढे ठेवले होते. त्याबद्दल आपण त्याचे ऋणी राहिले पाहिजे. जे चांगले आहे ते आपण जरूर घेतले पाहिजे. अनुभवाच्या बाबतीत आपण एकमेकांची उसनवारी करण्यात काहीच कमीपणा नाही. तेव्हा मला हेच सांगावयाचे आहे की कृषी उद्योगप्रधान अर्थरचना या शब्दप्रयोगाच्या पाठीमागची विचारसरणी ही अशी आहे. स्टॉप.